CBSEची सुपरिटेंडंट आणि ज्युनियर असिस्टंट या 2 पदांसाठी जाहिरात आलेली आहे. सुपरिटेंडंट या पदाच्या 142 तर ज्युनियर असिस्टंट या पदाच्या 70 जागा आहेत. इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे. फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 आहे. सुपरिटेंडंटसाठी एज 30 वर्ष आणि असिस्टंटसाठी 27 वर्ष लिमिट आहे, परंतु या कॅटेगरीसाठी करस्पॉन्डिंग एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. सुपरिटेंडंट या पदासाठी कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री चालेल. आपल्याला असं वाटू शकतं की शैक्षणिक पदवी अपेक्षित आहे, पण त्याची गरज नाही. कुठल्याही पदवीधारक या पदासाठी अर्ज करू शकतो. त्याला बेसिक कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे. ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा ही 30 वर्ष आहे. त्यासाठी 2 एक्झाम होतील. पहिली जी एक्झाम असेल ती MCQ बेस्ड ऑनलाईन एक्झाम असेल आणि दुसरा जो पेपर असेल त्यात काही MCQ आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नसुद्धा यामध्ये आहेत. टायपिंगची स्किल टेस्ट होईल. 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश किंवा ऑर म्हटलेलं आहे. 30 वर्ड्स पर मिनिट हिंदी. 2पैकी कोणतंही एक टायपिंग येत असेल तर आपण ह्या पदासाठी अप्लाय करू शकता. की डिप्रेशन्स यांनी यामध्ये दिलेले आहेत. 10,500 की डिप्रेशन्स पर आवर. इंग्लिशसाठी 9,000 की डिप्रेशन्स पर आवर. हिंदीसाठी ॲक्युरसीबद्दल इथे कुठलाही उल्लेख नाही. ज्युनियर असिस्टंटसाठी 12वी झालेली असावी. टायपिंगची कंडिशन सेम आहे. ओपनसाठी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्ष आहे. कॅटेगरीवाल्यांसाठी एज रिलॅक्सेशन राहील. इथे फक्त MCQ बेस्ड एक ऑनलाईन एक्झाम होईल आणि स्किल टेस्ट होईल जे की क्वालिफाईंग असेल. एक्झाम फीस जी आहे ती ओपन OBC EWSसाठी 800 रुपीज असेल आणि SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन वुमन डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस इथे असणार नाही. ही साईट दिलेली आहे. इथनं तुम्ही फॉर्म भरू शकता. आता जो फर्स्ट पेपर आहे त्यामध्ये MCQ आहेत सगळे, ज्याच्यामध्ये टोटल 150 प्रश्न आणि 450 मार्क असतील. सुपरिटेंडंट पदासाठी इथे नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. एक बरोबर प्रश्नासाठी 3 मार्क मिळतील आणि चुकीच्या प्रश्नासाठी 1 मार्क वजा होईल. 1/3 नेगेटिव्ह सिस्टीम इथे असणार आहे. आणि जो सेकंड पेपर आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही प्रकारचे प्रश्न इथे असतील. ऑब्जेक्टिव्ह जो पेपर आहे त्या ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न असतील ते 50 असतील, 150 मार्क, आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी 30 प्रश्न 150 मार्क. ज्युनियर असिस्टंटसाठी फक्त एकच पेपर होईल, 100 प्रश्न 300 मार्क. प्रश्नांचं जे स्वरूप असेल ते क्वेश्चन पेपरमध्ये हिंदी आणि इंग्लिश बायलँग्वेज पेपर असेल हा. जे सेंटर आहे, सेंटर ऑफ एक्झामिनेशन, ते महाराष्ट्रासाठी पुणे हे सेंटर यांनी दिलेलं आहे. 109 क्रमांकावरती महाराष्ट्रासाठी पुणे हे सेंटर राहील. जे एलिजिबल, सगळेच एलिजिबल आहेत. कोणतीही पदवी त्यांनी म्हटलेलं आहे. एक अनुभव म्हणून आपण हा फॉर्म नक्की भरू शकतो. बाकी इतर काही कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. 31 जानेवारी ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल. धन्यवाद.